जी शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील अधिकारी, पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर आलेली आहे. राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्ती वेतनधारकांच्या मूळ वेतनामध्ये केंद्र शासनातील अधिकारी पेन्शनधारकांच्या प्रमाणे 50% महागाई भत्ता मर्ज करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. काय आहे ते परिपत्रक, या परिपत्रकाच्या अनुषंगानं कोणती ती बातमी आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळेल. स्क्रीनवर पाहत आहे दिनांक 27 जुलै 2026 रोजी निर्गमित झालेले महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे. राज्यसेवेतील कार्यरत अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्ती धारकांच्या निवृत्ती वेतनामध्ये 50% महागाई भत्ता DA/DR विलीन करण्यासंदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे. याला संदर्भ जो आहे तो वित्त विभागाच्या सचिवालय दिल्ली जे आहे त्यांच्यातलं 12/6/2026 जे परिपत्रक आहे त्याचा आदेश जो आहे त्याचा संदर्भ देण्यात आलेला आहे. या अनुषंगाने असं म्हटलेलं आहे की आम्ही राज्य शासनाचे लक्ष वेधू इच्छितो की केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय व्यय विभागाच्या उपरोक्त संदर्भात आदेशान्वये केंद्र शासनाच्या कार्यरत अधिकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्तांना मिळत असलेल्या 60% महागाई भत्त्यापैकी 50% महागाई भत्ता मूळ वेतनामध्ये समाविष्ट करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. सदर आदेश 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आलेले आहेत. वेतन काढताना समाविष्ट केलेल्या महागाई भत्त्यास महागाई वेतन DNS पे असे संबोधण्यात यावे असं या आदेशात स्पष्ट म्हटलेलं आहे. तसेच सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ निवृत्ती वेतनामध्ये 50% महागाई भत्ता समाविष्ट करून त्या रकमेस महागाई निवृत्ती वेतन DNS पेन्शन असं नमूद करावं असं आदेशित केलेलं आहे. केंद्राप्रमाणे सर्व सेवा सुविधा राज्यसेवेतील अधिकारी कर्मचारी व सेवानिवृत्त यांना लागू करण्याचे राज्य शासनाचे सुसंगत धोरण आहे आणि या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचारी व सेवानिवृत्त यांच्या मूळ वेतन निवृत्ती वेतनामध्ये 50% महागाई भत्ता DA/DR विलीन करण्याचे आदेश निर्गमित करून तो केंद्राप्रमाणे 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात यावा, या संदर्भातलं आग्रहाची विनंती करणारं परिपत्रक जे आहे ते निर्गमित झालेलं आहे. महाराष्ट्रातील राजपत्रित अधिकारी महासंघ जो आहे या महासंघानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे निवेदन दिलेलं आहे. याला संदर्भ म्हणून वित्त विभागाचं केंद्र सरकारचं जे पत्र आहे 50% महागाई भत्ता निवृत्ती वेतनामध्ये आणि मूळ वेतनामध्ये विलीन करण्यासंदर्भातला त्याचा संदर्भ देखील देण्यात आलेला आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना लवकरच 50% महागाई भत्ता जो आहे तो त्यांचा मूळ वेतनामध्ये समाविष्ट होणार आहे. त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण बातमी होती, आनंदाची बातमी होती असं आपल्याला म्हणता येईल. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असतील नक्की कमेंट करा. धन्यवाद.